भारत जगातली सर्वात मोठी लोकशाही. या देशानं दाखवून दिलंय की वेगवेगळ्या धर्माचे, संस्कृतीतले आणि वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकोप्यानं राहू शकतात आणि त्यांना हवं तसं जगण्याचं आणि विचारांचं स्वातंत्र्य उपभोगू शकतात. हे स्वातंत्र्य म्हणजे काही असामान्य भारतीयांच्या प्रयत्नांचं फलित आहे, ज्यांनी इतिहास बदलून दाखवला आणि आजचा भारत घडवला. असेच एक अलौकिक भारतीय गोपाळ कृष्ण गोखले. च्या उठावामुळे देश पेटून उठला. प्रत्येक देशवासियाचं हृदय देशभक्तीनं उचंबळून आलं आणि प्रत्येक जण जमेल त्या मार्गाने प्रतिकार करू लागला. अशा भारावलेल्या वातावरणात 9 मे 1866 रोजी रत्नागिरीतील कोतळूक इथे गोपाळ कृष्ण गोखलेंचा गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यांचे थोरले बंधू गोविंद यांनी स्वतःचं शिक्षण बाजूला ठेवून छोट्या गोपाळचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या या त्यागामुळे भारताला एक थोर देशभक्त आणि विद्वान संसदपटू नेता मिळाला. गोखले प्रगल्भ होते. त्यांच्या पिढीतली मुलं व्हायची त्यापेक्षा 2 वर्ष आधीच ते मॅट्रिक झाले. त्यांनी एल्फिस्टन कॉलेजमधून पदवी मिळवली, ती देखील अगदी लहान वयातच, म्हणजे 18व्या वर्षी. त्यानंतर काही काळ पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिकवलं आणि लगेच फर्ग्युसन कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हा गोखल्यांचं वय होतं 20 वर्षांचं. त्यांची स्मरणशक्ती फार जबरदस्त. त्यामुळे अनेक पुस्तकातली उत्तरेचे उत्तरे ते पाठ म्हणून दाखवतात. मिल्टनचं पॅराडाइज लॉस्ट आणि शेक्सपियरची काही नाटकं त्यांना मुखोद्गत होत. गोखल्यांचं शिक्षण झाल्यावर ते सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या विचारांनी भारावून जाऊन पुण्यात नवीनच स्थापन झालेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. तिथे ते पहिल्यांदा टिळकांच्या प्रत्यक्ष संपर्कात आले आणि पुढे जसजसे त्यांचे विचार परिपक्व होत गेले तसे ते टिळकांपासून हळूहळू दुरावले आणि गोपाळ गणेश आगरकरांकडे ओढले गेले. पुढे आगरकरांनी त्यांचा परिचय करून दिला त्यांचे गुरुतुल्य महादेव गोविंद रानडे यांच्याशी. न्यायमूर्ती रानडे त्या काळातल्या अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळींचं पडद्याआडून सूत्रसंचालन करत असत. ते सरकारी नोकरीत असल्यामुळे उघडपणे काही करू शकत नव्हते आणि म्हणून ते मागे राहून चळवळीचं नेतृत्व करायचे. त्यावेळी रानडे पुण्यावर अक्षरशः राज्य करीत होते आणि गोखले त्यांच्याच तालमीत तयार झाले असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. न्यायमूर्ती रानडेंशी त्यांचे जे संबंध होते ते गोखलेंच्या सुरुवातीच्या जडणघडणीच्या काळात फार महत्वाचे ठरले. मुळात सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांबद्दलची गोखलेंची जी मतं तयार झाली ती न्यायमूर्ती रानडेंच्या प्रभावाखाली. न्यायमूर्ती रानडे आणि गोखले यांच्यामध्ये एक गुरु शिष्याचं नातं तयार झालं आणि मला वाटतं हा शिष्य गुरुकडून जे शिकला त्यात मुख्य विचार हा होता की आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सुधारणा एकत्रच होणं आवश्यक आहे. त्यात कमी जास्त महत्त्वाच्या असं वर्गीकरण होऊ शकतं, पण आधी या प्रकारच्या सुधारणा करून घेऊ, तोपर्यंत दुसऱ्या मागे ठेवू असं तुम्हाला करून चालणार नाही. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सुधारणांचा एकमेकांशी असलेला संबंध ते रानडेंकडून शिकले. दादाभाई नौरोजींनी एक पुस्तक लिहिलं होतं, द ड्रेन थिअरी, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. त्यात त्यांनी असं मांडलं होतं की ब्रिटिश सरकार भारतीयांवर फार मोठं करांचं ओझं लादत आहे. त्यापुढे जाऊन गोखल्यांनी त्या करांचं वर्गीकरण करून त्यांची आकडेवारी तयार केली आणि हे सगळं त्यांनी वेल्वी कमिशन समोर मांडलं आणि त्यात गोखलेंनी स्पष्टपणे दाखवून दिलं
की ब्रिटिश राज्यकर्ते भारतीय जनतेच्या डोक्यावर दर साल 20 कोटी रुपयांचं ओझं लादत आहेत. 20 कोटी रुपये ही 1897 साली फार मोठी रक्कम होती. गोखलेंना अर्थशास्त्राचं शिक्षण नव्हतं, तरी रावबहादूर जोशी आणि न्यायमूर्ती रानडेंच्या मदतीने त्यांनी द ग्रेट ड्रेन थिअरी सिद्ध करून दाखवली. असं करणारे ते बहुधा पहिले भारतीय अर्थतज्ञ होते. गोखले यांनी जे काय वेलबी कमिशन पुढे जे काय सांगितलं त्याचा सारांश असा, हिंदुस्थानचा कारभार जो चाललेला आहे तो सर्वच्या सर्व ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हातात. कुठल्या तरी एखाद्या घटनेच्या कलमाने तो कारभार नियंत्रित झालेला नाही. मुख्य त्याची जबाबदारी ही भारत सरकारची आणि ते सरकार भारत मंत्री म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट त्याला जबाबदार आहे. आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि व्हाईसरॉय हे दोघेही जण ब्रिटिश पार्लमेंटला जबाबदार आहेत. म्हणजे हिंदुस्थानच्या लोकांना कोणी जबाबदार नव्हते. परंतु वेल्बी कमिशन समोर दिलेल्या साक्षीत त्यांनी जी अतुलनीय कामगिरी करून दाखवली त्याचं समाधान अल्पजीवी ठरलं. भारतात प्लेगची साथ सुरू झाली होती. पुणे हा तिचा केंद्रबिंदू होता. ब्रिटिश सरकारने साथीचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली. परंपरावादी समाजाला ते रुचलं नाही. ब्रिटिश सैनिकांनी महिलांना हाताला धरून घराबाहेर काढणं हा स्त्रियांचा अपमान समजला गेला. गोखलेंना लंडनमध्ये या सगळ्या बातम्या मिळाल्यावर स्त्रियांचा अशा प्रकारे विनयभंग करणाऱ्यांविषयी त्यांनी मँचेस्टर गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत संताप व्यक्त केला. ते छापून आल्यानंतर मुंबईच्या सरकारमध्ये अतिशय वादळ होतं आणि ते सरकारी अधिकारी अतिशय संतप्त झाले. पण एकही जण साक्ष द्यायला पुरावा द्यायला पुढे आला नाही. सगळं प्रकरण गोखलेंवरच शेकलं. गोंधळलेल्या गोखलेंनी न्यायमूर्ती रानडेंचा सल्ला मागितला. रानडेंनी त्यांना रीतसर माफीनामा द्यायला सांगितलं. समाजाच्या सर्व थरातील लोकांनी गोखलेंवर टीका केली. पण या क्लेशकारक घटनेपासून गोखलेंनी धडा घेतला. त्यानंतर हातात भक्कम पुरावा असल्याखेरीज ते कधीच कुठल्या घटनेबद्दल बोलले नाहीत. न्यायमूर्ती रानडेंनी सार्वजनिक सभेची स्थापना केली आणि ती ब्रिटिश सरकार आणि जनता यामधला दुवा ठरली. टिळकांना सार्वजनिक सभा हातात घ्यायची होती. त्यासाठी ते निवडणुकीला उभे राहिले आणि निवडणुकीत रानडे आणि गोखलेंचं पॅनल हरलं. टिळकांचा विजय असो, टिळकांचा विजय असो, टिळकांचा विजय असो, टिळकांचा विजय असो, टिळकांचा. त्यामुळे मग रानडेंनी डेक्कन सभा स्थापन केली. आता टिळकांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून आपलं जहाल राजकारण सुरू केलं. यामुळे ब्रिटिश सरकार आणि सार्वजनिक सभा यांचे संबंध बिघडले आणि तिथून पुढे ब्रिटिश सरकारनं सार्वजनिक सभेला आपला मित्र मानणं बंद केलं. अशा रीतीने भारतातले राजकीय पुढारी जहाल आणि मवाळ अशा दोन गटात विभागले गेले. त्यांचं ध्येय एकच होतं, पण ते गाठण्याचे मार्ग आणि भूमिका भिन्न होत्या. मला वाटतं गोखलेंची मतं फार स्पष्ट होती. आधी सामाजिक सुधारणा करा आणि मग राजकीय सुधारणा. किंबहुना राजकीय स्वातंत्र्याची मागणी करण्याआधी समाजात एक राजकीय संस्कृतीचा पाया घातला गेला पाहिजे. लोकमान्य टिळकांचा दृष्टिकोन याच्या बरोबर उलटा होता. ते म्हणायचे, पहिल्यांदा आपण स्वतंत्र होऊयात,
मग आमचे भारतीय ठरवतील समाजात कोणत्या सुधारणा करायला हव्यात, त्यांचा पाया काय असावा आणि शेवट काय असावा. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत असतानाच गोखले आगरकरांच्या सुधारकसाठी लिहित होते. सार्वजनिक सभेचं आणि काँग्रेसचंही काम करत होते. पुढे जेव्हा टिळक आगरकरांचे मतभेद विकोपाला गेले आणि टिळकांनी 80 पानी राजीनामा डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे पाठवला, तेव्हा त्यात त्यांनी गोखलेंच्या या अनेक कामं करण्याचा न विसरता उल्लेख केलेला होता. यामुळे दुखावलेले गोखले सोसायटी सोडायला निघाले होते, पण इतर सदस्यांनी त्यांना रोखलं, कारण सोसायटी अजून प्राथमिक अवस्थेत होती. गोखलेंनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी करता निधी जमवण्याची जबाबदारी उचलली. या कामासाठी त्यांनी पारशी उद्योगपतींबरोबरचे आपले स्नेहसंबंध वापरले. आजही दिमाखात उभ्या असलेल्या फर्ग्युसन कॉलेजच्या या सुंदर व्हिक्टोरियन इमारती गोखलेंच्या भगीरथ प्रयत्नांची साक्ष देतात. 1901 साली रानडेंचं निधन झालं आणि भारतातल्या मवाळ राजकीय चळवळीचं नेतृत्व गोखलेंकडे आलं. तसंच ब्रिटिश सरकारच्या कायदेमंडळातही त्यांची निवड झाली. जीवनात ताटातूट ही दुःखदायकच असते, पण जिथे खोल काळजातल्या भावना गुंतलेल्या असतात आणि तरीही निरोप घेण्याची गरज निर्माण होते, तिथे माणसाला नाईलाजाने नको असलेल्या सोपस्कारातून जावंच लागतं. मी हे सगळं सोडून जात आहे ते सार्वजनिक जीवनाच्या वादळी डळमळत्या समुद्रावर स्वार होण्याकरिता, कारण माझ्या आतला आवाज मला हे पाऊल टाकायला भाग पाडतोय. पण मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, मी हे करतो आहे ते शुद्ध कर्तव्य भावनेने. फर्ग्युसन कॉलेजचा राजीनामा दिल्यानंतर गोखले भारतीय जनतेचे प्रश्न ब्रिटिश कायदेमंडळासमोर मांडण्यासाठी सज्ज झाले. गोखलेंच्या सर्वव्यापी अशा लोककल्याणाच्या काळजीचं वैशिष्ट्य असं होतं की ते एखाद्या प्रश्नाकडे फक्त ब्रिटिशांचंच लक्ष न वेधता भारतातली जनता, इथले विद्वान, इथल्या राज्यकारभाराची धोरणं ठरवणारे सगळ्यांच्याच नजरेला आणून देत की ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली भारतीय जनतेची कशी पिळवणूक होतेय. पहिली गोष्ट, या ब्रिटिश साम्राज्यामध्ये भारतीय जनतेचं स्थान काय आहे. दुसरं, आम्हाला माणुसकीची, न्यायाची आणि कदाचित हळूहळू समतेची सुद्धा वागणूक मिळावी, याची जबाबदारी ब्रिटिश सरकारवर आहे. ती ते कितपत उचलणार आहेत. रानडे, नवरोजी किंवा इतर समकालीनांच्या प्रमाणेच गोखल्यांची अर्थनीती सुद्धा एकाच दिशेने जात होती की भारत एक स्वतंत्र देश कसा होईल, जिथे आपण आपलं आर्थिक धोरण ठरवू शकू. त्यामुळे त्यांच्या सर्व भाषणातून आणि लेखनामधून सातत्याने एकच मुद्दा समोर येतो, तो म्हणजे ब्रिटिशांच्या सामाजिक आणि आर्थिक धोरणाचे घातक परिणाम आपल्या देशावर कसे होत आहेत. भारताची आर्थिक व्यवस्था अशा पद्धतीने हाताळली जात आहे की पैशांचा विनियोग करताना भारतीय जनतेच्या हितापेक्षा इतर मुद्द्यांना प्राधान्य दिलं तरी चालेल असं वाटू शकतं. गोखलेंची इच्छाशक्ती जबरदस्त होती हे ब्रिटिशांना माहीत होतं. ते जेव्हा संसदेत बोलायचे, एखाद्या कमिशन समोर साक्ष द्यायचे, त्यावेळी त्यांचा निर्भीडपणा आणि ताकद ब्रिटिशांनी अनुभवली होती. ते स्वतःचा मुद्दा इतक्या मजबूतीने मांडायचे की त्यांना कधीही एकही अपशब्द बोलण्याची गरज वाटली नाही. माझ्या पाहण्यातली ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखाद्या कायदेशीर कलमाला, कायद्याला या भारत देशातल्या सर्व वर्गातून, सर्व प्रांतातून एकमताने, एकजुटीने विरोध करण्यात आला आहे. अर्थात सध्या आपल्या राज्यघटनेप्रमाणे कायदेमंडळाची परिस्थिती ही आहे की सरकारला हवा असेल तसा कोणताही कायदा पास केला जाऊ शकतो. गोखले हे घाबरवणाऱ्यातले नव्हते, तरी ते बोलायला उभे राहिले की त्यांचे विरोधक म्हणजे अगदी ब्रिटिश अधिकाऱ्यांचे सुद्धा पाय बुटातल्या बुटात थरथरू लागत.
त्यांना खात्रीच होती की त्यांनी सादर केलेल्या बजेटची गोखले एक एक मुद्दा घेत पार चिरफाड करून टाकतील, म्हणून ते विशेष काळजी घेत. पण असं जरी असलं तरी ब्रिटिश सरकारला त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. याचं कारण उघडपणे बोलायचं तर ते अंतर्बाह्य सभ्य सुसंस्कृत होते. अशा प्रकारची माणसं आता फारशी पाहायला मिळत नाहीत. ब्रिटिश सरकारला त्यांच्याविषयी वाटणारा आदरभाव व्यक्त झाला तो लॉर्ड कर्झन या सर्वात कर्मठ आणि धूर्त अशा व्हाईसरॉयने गोखलेंचं नाव कंपॅनियन ऑफ इंडियन एम्पायर या सन्मानाकरता सुचवलं त्यावेळी. ही सन्मानदर्शक पदवी त्यांना 1904 मध्ये बहाल करण्यात आली. ते अगदी स्पष्टपणे त्यांचे मुद्दे आणि आकडेवारी मंडळापुढे मांडीत आणि सुबोधपणे आपला मुद्दा पटवून देत असत. आजही आपल्याला इतके सुबोध अर्थतज्ज्ञ विशेष आढळून येत नाहीत. दुसरं म्हणजे जो मुद्दा मांडायचा त्याविषयीची परिपूर्ण माहिती, त्यावर प्रभुत्वच असायचं त्यांचं. तिसरं म्हणजे ब्रिटनमध्ये नेमकं काय घडतंय याची जाणीव त्यांना असायची. त्याच्या बरोबर विरुद्ध धोरण भारतामध्ये राबवलं जातंय हे अचूकपणे उघड करून ते ब्रिटिश सरकारचं दुटप्पी वागणं उघड करीत असत. इंग्लंडच्या ब्रिटिश सरकारच्या अखत्यारीत विशाल भूदल आणि नाविक दल आहे. परराष्ट्र व्यवहार तर त्यांचा संपूर्ण पृथ्वीच्या पाठीवर सामावलेला असूनही त्यांना त्यांचा कायदा तोकडा आहे असं कधीही जाणवलं नाही. त्या मानाने भारताचा विस्तार अगदीच छोटा आणि व्याप मर्यादित, तरीही त्यांना इथला कायदा इतका कडक करण्याची गरज का भासली याचं स्पष्टीकरण मला वाटतं अगदी सोपं आहे. इंग्लंडमध्ये वृत्तपत्रांनी सरकारला कितीही अडचणीत आणणारी गुपिते उघडी केली तरी सरकार त्यांना हात लावणार नाही. आणि वृत्तपत्रे म्हणजे फक्त एक उद्योग म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यांना सोडून दिलं जातं. पण भारतात सरकारच्या अधिकारांना काही सीमाच आखलेल्या नाहीत. त्यामुळे सातत्याने दडपशाहीचे कायदे केले जात आहेत. ब्रिटिश सरकार इंग्लंडमध्ये करत असलेला राज्यकारभार आणि भारतात चालवलेला राज्यकारभार यांच्या गाभ्यातच फरक आहे हे स्पष्ट करण्यासाठी एवढा एक मुद्दा देखील पुरेसा आहे. त्याने सांगितलं की खर्चापेक्षा उत्पन्न जास्त आहे ही बाब अजिबात प्रशंसनीय नाही. 2 कारणांसाठी. एक तर त्यावेळी देशात आर्थिक मंदी होती आणि दुसरं म्हणजे 1936 सालानंतर केन्सने आपल्याला शिकवल्यामुळे आता आपल्याला माहिती झालंय की देश मंदीतून जात असताना अंदाजपत्रकात शिल्लक असायलाच नको. त्यामुळे अर्थव्यवस्था आणखी मंदीत जाते. तर त्यांना असं आढळलं की आर्थिक मंदी असूनही अंदाजपत्रकात शिल्लक दाखवली जाते आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे स्वतःची पाठ थोपटून घेणं सर्वस्वी चुकीचं आहे. मंदीच्या काळात त्यांनी काही असं स्पष्टपणे तोटा भरून निघाला पाहिजे असं सांगितलं नाही, पण ते म्हणाले की एकतर खर्च वाढवा नाहीतर कर कमी करा. 7 कोटी रुपयांची शिल्लक भारताच्या इतिहासात न घडलेली घटना आहे. दारिद्र्यात पिचत असलेली जनता आणि भरून वाहणारी तिजोरी हा विरोधाभास म्हणजे स्पष्ट पुरावा आहे की सरकारी कर हे प्रमाणाबाहेर वाढलेले आहेत आणि तेही कर कमी करू शकत असताना भारत हा एक अतिगरीब देश तर आहेच आणि त्याची गरिबी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि म्हणून त्याची अर्थव्यवस्था ठरवताना या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याला नेहमी केंद्रस्थानी ठेवलं गेलं पाहिजे हे आवश्यक आहे. गोखल्यांचं असं होतं की ते नुसते टॅक्सेस कमी करा किंवा खर्च वाढवा असं सांगून ते थांबत नसत. त्यासाठीचे ठोस उपायही सुचवत असत. म्हणजे त्यांचा प्रत्येक प्रस्ताव हा प्रश्नावरचे पक्के उपाय घेऊनच अवतरत असे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही खर्च वाढवले पाहिजेत. मग ते कोणते खर्च वाढवावेत? तर ते म्हणाले की मुळात तुम्ही शिक्षणावर जास्त खर्च केला पाहिजे. म्हणजे सक्तीचं मोफत शिक्षण सगळ्यांना मिळालं पाहिजे. ही कल्पना सर्वात प्रथम गोखल्यांनी मांडली आणि ती आता जवळजवळ 100 वर्षांनंतर भारत सरकारने राईट टू एज्युकेशन ॲक्टच्या रूपाने शिक्षणाचा समावेश मूलभूत हक्कात करून प्रत्यक्षामध्ये उतरवली. एकदा असं झालं
की गोखले मेमोरियल स्कूलच्या संस्थापिका सरला रे म्हणजे सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या आजी यांनी गोखलेंना विचारले, तुमचा समतेवर विश्वास आहे आणि देवासमोर सगळे सारखे असं तुम्ही मानता, होय ना? मग एका जातीचं ठळक प्रतीक मानलं जाणारं हे जानवं तुम्ही कसं काय गळ्यात घालता? या थेट प्रश्नाने गोखले गोंधळले. म्हणाले, मी यावर विचार केलेला नाही. विचार करून याचं उत्तर देईन तुम्हाला. आणि त्यांनी उत्तर दिलं. एका पाकिटात स्वतःचं कापलेलं जानवं घालून सरला रेंकडे पाठवून दिलं. पुढे आयुष्यभर गोखल्यांनी जानवं घातलं नाही. त्यांच्या आईला या गोष्टीचं फार वाईट वाटायचं. स्त्री शिक्षण आणि आंतरजातीय विवाह ज्या काळात समाजात वर्ज्य होते, त्या काळात गोखलेंनी त्यांच्या दोन्ही मुलींना पदव्युत्तर शिक्षण तर दिलंच, पण त्यांच्या एका मुलीचा आंतरजातीय विवाह सुद्धा केला. मला वाटतं त्यांचे गुरु न्यायमूर्ती रानडे यांच्याप्रमाणेच गोखलेंनी धार्मिक प्रस्थ राजकारणात कधीही येऊ दिलं नाही. त्यांची पहिल्यापासूनच अशी धारणा होती की कोणत्याही कारणाने जर सामाजिक एकोप्याला धक्का लागला तर आज ना उद्या भारतीयांना ते घातक ठरू शकतं. समाजाच्या एकोप्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. तोच विचार, वारसा गांधींनी पुढे अंमलात आणला, अर्थात त्यांच्या पद्धतीने. जाती धर्माच्या बंधनात न अडकता निस्सीम देशसेवा या विचारावर गोखलेंची गाढ श्रद्धा होती. त्यातूनच त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी सुरू केली. यातील सर्व सदस्यांचा एकच धर्म होता, देशसेवा. माझा देश हाच माझ्या मनात नेहमी अग्रणी असेल आणि माझ्यातलं जे उत्तम आहे ते मी देशाला देईन. मी त्यात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ शोधणार नाही. सर्वात महत्त्वाचं एक शपथ म्हणजे असे की मी माझ्या व माझ्या कुटुंबियांसाठी कोणत्याही पैशाचं उद्योगधंदा या मार्केटमधून कमवणार नाही. जे काही सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी जे काही मला मानधन देईल त्या मानधनावरतीच मी माझं आयुष्याची गुजराण करेल. आणि जे काही सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीतून जे मला मानधन मिळेल त्याच्यावरती मी खुश राहीन. हे कार्य म्हणजे देशाचा चाकर होऊन सेवा करायची. गोखल्यांचा तोच हेतू होता. जात, जमात, धर्म कसलाही भेद न मानता मी माझ्या मातृभूमीची सेवा करणार. त्यामुळे देवधरांच्या काळामध्ये सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीनं पुष्कळ समाज कल्याणाची कामं केली. संपूर्ण भारतभर सर्व राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तींच्या वेळी पीडितांना मदत देण्याचं काम केलं. शिक्षणाचा प्रसार केला. यामध्ये देशातल्या सगळ्या मागासलेल्या टापूंमध्ये सोसायटीनं काम केलं. भारतातली ही पहिली सेवाभावी संस्था जी मिशनऱ्यांनी चालवलेली नव्हती. ती कुठल्याही धर्माशी बांधलेली नव्हती. आर्य समाज, रामकृष्ण मिशन, जेजुइट्स, जमात यासुद्धा सेवाभावी संस्थाच आहेत. गरिबांसाठी काम करतात, त्यांची गरिबी, दुःख दूर करायचा प्रयत्न करतात, पण या सगळ्या कोणत्या ना कोणत्या धर्माशी जोडलेल्या आहेत. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी सुरू करून गोखल्यांनी एक नवी परंपरा सुरू केली जी आजतागायत चालली आहे. आणि अर्थात ती अधिक सखोल झाली आहे, विशाल झाली आहे, एक मोठी सामाजिक चळवळ होऊन राहिली आहे. 1906 साली काँग्रेसच्या अध्यक्षपदी गोखलेंची निवड झाली. त्यांच्या अध्यक्षीय भाषणात धर्मावर आधारलेल्या बंगालच्या फाळणीचा त्यांनी तीव्र निषेध केला. 1908 साली टिळकांना मंडालेला पाठवण्यात आलं 6 वर्षांसाठी. ही 6 वर्ष गोखल्यांची होती. गोखले हे कायदे मंडळाचे सदस्य होते.
त्यामुळे ते वारंवार लंडनला जात. ब्रिटिश संसद सदस्यांबरोबर अधिकाऱ्यांशी चर्चा करत, खास करून मोर्ले आणि मिंटो यांच्याबरोबर. मोर्ले मिंटो या नावाने जो राजकीय सुधारणांचा मसुदा प्रसिद्ध आहे, त्यात खरं म्हणजे आणखी एक नाव जोडायला पाहिजे होतं, गोपाळकृष्ण गोखले यांचं. आणि या मसुद्यानुसार भारताला मर्यादित का होईना राजकीय हक्क मिळाले, आणि याचं सगळं श्रेय गोखले यांच्याकडे जातं. देशसेवा आणि भारतीयांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे हा गोखलेंचा जणू धर्मच झालेला होता, आणि तो त्यांनी अत्यंत निष्ठेने पाळला. यालाच आज आपण राजकारणाचं आध्यात्मिकरण म्हणतो. मी याला नीतिमान राजकारण म्हणेन. गोखले आणि गांधी या दोघांमध्येही एक समान गुण होता, आणि या गुणामुळे ते समकालीन राजकारण्यांच्यात वेगळे उठून दिसत. तो गुण म्हणजे अतिशय सौजन्यपूर्ण भाषा. अगदी ब्रिटिशांशी बोलताना देखील किंवा समकालीन सहकाऱ्यांशी मतभेद असताना सुद्धा ते म्हणायचे की या कारणांमुळे मी आपल्याशी सहमत होऊ शकत नाही. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या उद्देशांवर त्यांनी कधीही अविश्वास दाखवला नाही. आजचे राजकारणी सतत एकमेकांवर चिखल फेकत असतात, एकमेकांना नावं ठेवत असतात. यापेक्षा हे सगळं फार वेगळं होतं. त्या अर्थाने मी म्हणतो नीतिमान राजकारण. 1896 मध्ये त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतल्या चळवळीला पाठिंबा मिळवण्याकरता गांधी भारतात आले, तेव्हा त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. गांधींनी स्वतःचा मार्ग निवडला होता, म्हणजे गोखल्यांची भेट होण्यापूर्वी. आता त्यांना चिंता होती की माझ्या पद्धतीनं मला साथ देणारा माणूस कोण शोधावा, आणि याचं उत्तर त्यांना गोखलेंच्या रूपाने सापडलं, आणि त्यांनी गोखल्यांना आपला गुरु मानलं. आणि मग साहजिकच वारसा असा चालत आला, रानड्यांकडून गोखल्यांकडे आणि गोखल्यांकडून गांधींकडे. गोखले हे भारतीय राजकारणातलं उत्तुंग व्यक्तिमत्व. त्या मानाने गांधी हे परदेशात चळवळ चालवणारे वकील. भारतातले लोक त्यांना फारसे ओळखत नव्हते. गोखल्यांमुळे भारतातल्या लोकांना गांधी माहिती झाले. ते सांगायचे की गांधी हे एक महान नेते आहेत, त्यांना दूरदृष्टी आहे. जर ते भारतात परत आले तर तेच स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करतील. त्यांनी असं म्हणणं म्हणजे गांधींबद्दलचं हमीपत्रच होतं. आणि असं झालं की गोखल्यांनी हे इंडेंचर्ड लेबर बिल मंजुरीसाठी ठेवलं, बांधील मजुरी बंद करण्यासाठी. गुलामगिरीची पद्धत बंद झाली आणि त्या जागी इंडेंचर्ड लेबर म्हणजे बांधील मजुरीची पद्धत आली, असा इतिहास आहे. कायदे मंडळात गोखलेंनी केलेलं सगळ्यात कळकळीचं आणि भावना हेलावून सोडणारं भाषण म्हणजे त्यांनी बांधील मजुरीबद्दलचं केलेलं भाषण. या पद्धतीमध्ये जे भरती केले जातात ते मालकाच्या दूरच्या अनोळखी मातीत काम करण्यासाठी बांधले जातात. तिथली भाषा, रीतीभाती, राहण्याच्या पद्धती सगळं नवीन असतं. तिथे मित्र नातलगही नसतात. दुसरं, तिथे गेल्यावर त्यांना ज्याच्या कोणाच्या ताब्यात दिलं जातं त्याची त्यांना चाकरी करावी लागते. तो त्यांना ओळखत नसतो की ते त्याला ओळखत नसतात, आणि याबद्दल ते काहीच करू शकत नाहीत. तिसरं, तिथे ते मालकाच्या इस्टेटीतल्या जागेवर राहायला बांधील असतात. विशेष परवाना असल्याशिवाय त्यांना बाहेर कुठेही जाऊ दिलं जात नाही. तिथे जी जी कामे सांगितली जातील ती करावीच लागतात, मग ती कितीही किळसवाणी असो. आज फक्त भारतातूनच बांधील मजूर पुरवले जातात, आणि अशा मानहानीसाठी फक्त भारताचीच निवड का? दुर्दैवाने आमच्या लोकांची अस्मिता फार काळ सुप्तावस्थेत राहिली, पण आता आम्हाला जाग येते आहे, आणि या प्रश्नांची व्याप्ती, गांभीर्य लक्षात येत आहे. माझी खात्री आहे की या समस्येचा निचरा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मी असा इशारा देतो की आम्हाला सर्वात प्रिय असणारी आमची भावना म्हणजे आमचा स्वाभिमान, त्याकडे कानाडोळा करण्याची चूक सरकारनं करू नये. दक्षिण आफ्रिकेतले भारतीय मजूर ज्यांना स्वदेशातून उपटून परदेशात त्यांची नाळ तुटल्यासारखं वाटत होतं, त्यांच्याविषयी दक्षिण आफ्रिकेमध्ये फक्त सहानुभूती निर्माण करण्याची त्यांची भूमिका नव्हती, तर त्या बांधवांच्या मनामध्ये ही जाणीव जागृत करायची होती की तुम्ही भारताच्या बाहेर असलात
तरी तिथे सुद्धा तुम्हाला अधिकार आहेत आणि भारताशी तुमचे संबंध नेहमीच राहतील आणि ते मजबूतही करता येतील. दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजी हेच 2 महत्त्वाचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात होते. बांधील मजूर पद्धतीच्या विरोधात लढत असताना गांधींचं आणि गोखल्यांचं नातं दृढ झालं आणि ते सर्व खंडांमध्ये पसरलं आणि जगामध्ये जिथे जिथे अशा प्रकारचे अत्याचार होत होते त्या सर्व पीडितांना गोखले पितृतुल्य वाटू लागले. त्यांनी पत्र लिहून आणि वेगवेगळ्या माध्यमातून गोखल्यांशी संपर्क साधून स्वतःला मदत करण्याची विनंती करायला सुरुवात केली. तुमच्या असं लक्षात येईल की ते सगळे देश, फिजी असो, मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, गिनी, सगळेजण गोखल्यांकडे मदत करणारा त्राता म्हणून पाहू लागले. मी म्हणेन की गोखले हे अर्थतज्ज्ञ होतेच आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे नेतेही होते. एवढ्या उच्च पातळीवर पोहोचलेले ते पहिले भारतीय होते. अर्थात त्यानंतर गांधीजी आणि इतर अनेक नेत्यांनाही तो मान मिळाला. गोखले हे नुसते आकड्यांचा खेळ करीत नफा तोटा शिल्लक यांची जुळणी करणारे किंवा अंदाजपत्रकं सादर करणारे अर्थतज्ज्ञ नव्हते, तर त्यांच्यामध्ये फार फार सशक्त असं मानवतेचं तत्त्व होतं. म्हणूनच मी असं म्हणेन की ते देशातले सुरुवातीच्या काळातले मानवतावादी अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा करांच्या आकारणीकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले, आपण 2 प्रकारचे कर पहिल्यांदा कमी करायला हवेत. पहिला हा मिठावरचा कर कमी झाला पाहिजे. या देशातला गरीब माणूस हा मीठभाकरीवर जगतो, त्यामुळे मिठावर सगळ्यात जास्त कर लावणं हे सर्वस्वी चुकीचं आहे. आणि त्यानंतरची त्यांच्या आयुष्यातली 10 वर्ष त्यांनी मिठावरचा अन्यायी कर कमी झालाच पाहिजे या विषयावर अतिशय परिणामकारक व्याख्यानं दिली. तुम्हाला माहीतच आहे, याचीच परिणिती पुढे महात्मा गांधींची प्रसिद्ध मिठाची चळवळ दांडी यात्रा घडण्यात झाली. गांधींनी घोषणा केली की मिठावर मी 1 पैही कर देणार नाही. गोखल्यांना समजलेली आणखी एक बाब म्हणजे प्रसार माध्यमांचं महत्त्व, लोकांपर्यंत पोचण्याचं महत्त्व. देशभर फिरून, सभांमधून, संमेलनांमधून भाषणं देऊन त्यांनी लाखो हृदयांना स्पर्श केला. दुसरं माध्यम म्हणजे वृत्तपत्र. प्रसिद्धीचं हे एकमेव माध्यम तेव्हा भारतात होतं. वृत्तपत्राचे संपादक म्हणून गोखल्यांनी फार लवकरच काम सुरू केलं. पण जशी जशी त्यांची चळवळ वाढू लागली तसं तसं स्वतःचं एक वृत्तपत्र असलं पाहिजे या विचारातून त्यांनी पुण्यातून ज्ञानप्रकाश सुरू केलं. अलाहाबादमधून निघणारं एक उर्दू वृत्तपत्र हिंदुस्तान हातात घेतलं त्यांनी. नागपूरमधून हितवाद आणि इतर अनेक छोट्या छोट्या मासिकांमधून त्यांनी आपले विचार पसरवायला सुरुवात केली. त्यानंतर 1912 मध्ये ते दक्षिण आफ्रिकेत गांधींना भेटले, तिथे त्यांच्यासोबत राहिले आणि परत आल्यावर त्यांनी मुंबईत भाषण दिले. ज्या पद्धतीने गांधींनी आपल्या चळवळीचं नेतृत्व केलं त्यावरून ते महान द्रष्टे नेते आहेत, कारण त्यांनी सामान्य माणसांना लढवय्ये बनवलं. म्हणजे याचा अर्थ गोखले गांधींची प्रतिमा घडवत होते. पहा, त्या काळात गांधींना कोणी ओळखत नव्हतं, पण गोखले स्वतःचं नाव, प्रतिष्ठा, अधिकार वापरून त्यांना पाठिंबा देत होते. 1909 साली मुंबईच्या प्रसिद्ध भाषणात, मग 1913 साली आणि जेव्हा 1915 साली गांधी भारतात परतले त्यावेळी सुद्धा गोखलेंनी गांधींना आर्थिक मदत केली, राजकीय आणि तात्विक सल्ले तर नेहमीच दिले, पण त्या व्यतिरिक्त त्यांनी देशवासियांना गांधींची चांगली ओळख करून दिली. आपल्या भाषणातून उदारपणे गांधींचं गुणवर्णन ते करत राहिले. नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून गांधी कसे विलक्षण आहेत हे सांगत राहिले.
त्या अर्थाने गोखलेंनी गांधींचं नाव घराघरात पोहोचवलं. दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर भारताची प्रांतवार रचना याविषयीचा आराखडा तयार करण्याच्या कामाला ते लागले, पण त्यांची प्रकृती तितकीशी साथ देत नव्हती. गांधींना गोखल्यांच्या तब्येतीची काळजी वाटत असे, कारण गोखल्यांचं वजन जरा जास्त होतं. त्यांना मधुमेह होता, प्रकृती बरी नसायची. गांधी त्यांना सांगायचे, तुम्ही जास्त व्यायाम केला पाहिजे, विशिष्ट प्रकारचं अन्न खाल्लं पाहिजे, इतका जास्त प्रवास करत जाऊ नका, खूप जास्त कामाचा ताण घेऊ नका. गांधींना नेहमीच भीती वाटायची की गोखले अकाली मृत्यू ओढवून घेतील. पण गोखले जगले आणि मेले फक्त देशासाठी, देशसेवेसाठीच. चरित्र लिहिण्यात किंवा पुतळा बसवण्यात वेळ वाया घालवू नका. त्याऐवजी तुमचं सर्वस्व देशसेवेसाठी अर्पण करा. तेव्हाच तुमची गणना मातृभूमीच्या सच्चा आणि विश्वासू सेवकांमध्ये होईल. अखेर गांधीजींना जी भीती होती तेच घडलं. 19 फेब्रुवारी 1915 रोजी वयाच्या 49व्या वर्षी गोखलेंचं निधन झालं. या देशाचं हे रत्न, महाराष्ट्राचा हिरा आणि कामगारांचा युवराज आज चिरनिद्रा घेण्यासाठी इथे विसावलाय. त्यांचं तुम्ही सर्वांनीच अनुकरण करणं योग्य ठरेल. त्यांच्या विरुद्ध विचारप्रणाली असणाऱ्यांकडून सुद्धा त्यांच्याबद्दल इतका आदरभाव व्यक्त करण्यात आला की मला नाही वाटत त्या काळी इतर कोणत्या नेत्याबद्दल असं घडलं असेल. आणि खरोखर गोखलेंच्या अनुयायांनी त्यांचं अनुकरण केलं. त्यांचे सर्वात परिचित शिष्य गांधीजी. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीकरता आपला स्वतंत्र मार्ग तयार केला. पण साधनशुचिता, समता, राजकारणातील नैतिकता ही गोखलेंची मूल्य आणि तत्व गांधींना सदैव वाट दाखवत राहिली. त्यांनी सुरू केलेल्या सर्व शिक्षण संस्थांतून, त्यांच्या प्रोत्साहनातून स्थापन झालेल्या विविध संस्थांमधून हक्कानं मोफत शिक्षण घेणाऱ्या देशभरातल्या बालकांच्या निर्भर हास्यातून, सनदशीर मार्गाने चालवल्या जाणाऱ्या सामाजिक चळवळींमधून, देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी झटणाऱ्या भारतीयांच्या अस्तित्वातून, देशकार्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या नागरिकांच्या अस्मितेतून महात्माजींचे गुरु गोपाळ कृष्ण गोखले आजही जिवंत आहेत. मला असं वाटतं की ते भारताचे पहिले मानवतावादी नेते होते. भारताचे पहिले थोर संसदपटू होते. एक पारदर्शक आणि अत्यंत प्रामाणिक माणूस, ज्याला राजकारणाच्या तंत्राची फारच अचूक समज होती. गोखलेंच्या कल्पना, त्यांची तत्व, त्यांनी जे संघर्ष उभे केले ते भारताच्या दृष्टीनं 20व्या शतकाच्या पूर्वार्धापेक्षाही आज 21व्या शतकाच्या सुरुवातीला
जास्त संयुक्तिक आहेत. गांधी 1915 मध्ये परत आले आणि मला वाटतं त्यानंतर महिन्याभरातच गोखले गेले. पण गोखले अधिक काळ जगते तर कुणी सांगावं कसं वळण मिळालं असतं. कदाचित सगळं गुंतागुंतीचंही झालं असतं, कारण गोखल्यांना वाटलं असतं की गांधींनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीत यावं आणि गांधींना राजकीय मार्ग स्वीकारावा असं वाटलं असतं. हे एक इतिहासातलं मजेशीर जर आहे की गोखल्यांच्या अकाली निधनामुळे गांधींना स्वतःची स्वतंत्र राजकीय कारकीर्द आखायला वाव मिळाला.